मॉर्निंग वॉकला चौकातून जात असताना दोन्ही साईडने एका साईडने स्कूल बस आलेली होती आणि दुसऱ्या साईडने एक मला वाटतं ओला किंवा उबरची कार असेल ते आलेले होते. दोघं जण अगदी समोरासमोर आले आणि दोघं जण थांबले. कारण जर दोघं थांबले नसते तर कदाचित त्या दोघांची टक्कर झाली असती. दोघं ड्रायव्हर्स गाडींचे थांबले, दोघं एकमेकांशी हसले आणि त्यानंतर जो ओला आणि किंवा उबर टॅक्सीवाला होता त्याने तिथेच थांबला आणि जो स्कूल बसवाला होता हसून अगदी पुढे निघून गेला. इन्सिडेंट छोटासा आहे. जर दोघांनी अरेरावीपणा दाखवला असता, दोघं पुढे आले असते तर टक्कर झाली असती किंवा कदाचित तिथे ट्रॅफिक जाम झाला असता. परंतु दोघं ड्रायव्हर दोन्ही गाड्यांचे त्यांनी समंजसपणा दाखवला. एकाने थांबला, दुसऱ्याने स्माईल करून तो पुढे निघून गेला. प्रॉब्लेम संपला. अगदी 30 सेकंदामध्ये हे घडलं असेल. 30 सेकंदाची ही जी घटना आहे त्याच्यानं आपल्याला असं शिकायला मिळतंय की लाईफमध्ये पुष्कळ वेळा आपण काही गोष्टी ह्या इगोवर घेतो. आपण थांबत नाही. मी पुढे जाणार, मीच पुढे जाणार, या गोष्टीमुळे कदाचित पुष्कळ वेळा आपलं नुकसान होते, टाईमपास होतो आणि कदाचित पुढे चालून भांडणं होतात आणि मग कोर्ट कचऱ्या होतात आणि या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर आपण थोडासा इगो साईडला ठेवून जर का समजूतदारपणा दाखवला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा आपल्या सामाजिक जीवनामध्ये कुठेही, अगदी आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा थोडासा समजूतदारपणा दाखवला, संघर्ष टाळता येत असेल तर तो टाळला, तर नक्कीच आपण सगळेजण पुढे जाऊन आपला वेळ वाचेल, आपले पैसे वाचतील, आपली मानसिकता चांगली राहील. जर दोघं ड्रायव्हरपैकी एकाने जरी अरेरावीपणा दाखवला असता आणि तो पुढे गेला असता तर कदाचित दोघांची टक्कर झाली असती, मग पुढे चालून भांडणं झाली असती, शिव्याला झाल्या असत्या किंवा कदाचित पोलीस केस झाली असती. परंतु समजूतदारपणा दाखवला आणि दोघंजण आरामात पास झाल्याने आपल्या मार्गस्थ झाले.